मंडळी नमस्कार. मनोरुग्ण म्हणलं की प्रत्येकाला खरं तर किळसवाना वाटणारा हा प्रकार असतो. मात्र महाराष्ट्रातील 3000 मनोरुग्णांच्यावर महत्वाचं म्हणजे त्यांना त्यांच्या जवळ जाऊन त्यांना पकडून त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट करण्याचं काम धुळे जिल्ह्यातील सौ भाग्यश्री अभय कुलकर्णी या करतायत. भाग्यश्री कुलकर्णी प्रभूने या कराडच्या माहेरवशीने आहेत. आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. खरं तर आज मुलाखत घेताना इतका मनस्वी आनंद होतोय. तुम्हाला काल पुरस्कार मिळाला. यशवंतराव चव्हाण कृतज्ञता पुरस्कार तुम्हाला खरं तर वितरण झालं आणि यामध्येच तुम्ही जो स्पीच दिला मॅडम, खूप आम्ही प्रभावित झालो कराडचे. आम्हाला अभिमान आहे की तुम्ही कराडच्या माहेरवशीने आहात. तुमचं सध्या कोणतं काम सध्या सुरू आहे आणि कुठं सुरू आहे? माझी एनजीओ आहे स्नेहदीप फाउंडेशन नावाची आणि गेले 24 वर्षापासून मी रस्त्यावरच्या मनोरुग्णांसाठी काम करते. की जे मनोरुग्ण म्हणजे ज्याला मेंटली इल असं म्हणतो, थोडक्यात म्हणजे वेडे, ज्यांना घरदार माहिती नाही, कपड्याचं भान नाही, नैसर्गिक विधीचं सुद्धा भान नाही, अशा मनोरुग्णांसाठी मी काम करते. आणि सध्या माझ्या ज्या संस्थेमध्ये मी मनोरुग्ण ठेवते ती आहे मानव सेवा तीर्थ चोपडा, येथे ती संस्था आहे. आणि इथे मी सगळे पेशंट म्हणजे जिथे असतील तिथून त्यांना उचलते. मग कचराकुंडी असेल, स्मशान असेल, जंगल असेल, इवन असे काही बांधून ठेवलेले साखळ दंडाने की जे खूप त्रास देत आहेत पेशंट, अशा पेशंटना पण सोडवते आणि त्यांना मी आमच्या संस्थेमध्ये घेऊन येते. तिथे त्यांच्यावर आम्ही ट्रीटमेंट करतो. डॉक्टर किरण तायडे जे सायकियाट्रिस्ट आहेत ते 24 तास तिथं असतात. ते त्यांची पूर्ण काळजी घेतात आणि बरे झाल्यानंतर तेच आपल्या तोंडानं स्वतःहून परिवार सांगतात, घर सांगतात, ऍड्रेस सांगतात आणि मग त्याच्याप्रमाणे शोधून आम्ही त्यांना त्यांच्या परिवारामध्ये सुखरूपपणे पोहोचवतो. थोडं आता हा तुमचं आता सध्याचं काम झालं, थोडं फ्लॅशबॅक मध्ये येतो. थोडं प्रभूनी सरांच्या बद्दल की जे तुम्ही बाळकुडू तुम्हाला तिथे मिळाले, सरांच्या बद्दल आणि तुम्हाला मिळाले संस्काराबद्दल काय सांगा? खरं तर आई वडील दोघंही शिक्षक, त्याच्यामुळं श्रीमंती म्हणजे आमची संस्कार हीच आमची श्रीमंती होती. आणि लहानपणापासून आई वडिलांकडनं साने गुरुजी असतील, बाबा आमटे असतील, या सगळ्यांच्या गोष्टी ऐकत ऐकतच लहानाचं मोठं झालो. आणि त्यांच्या तोंडून हे वाक्य मी बऱ्याचदा कानावर पडलेलं की देहाकडून देशाकडे जाताना मध्ये समाज लागतो आणि त्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. तर हे केलं पाहिजे. हे कळत नव्हतं त्या वयात सुद्धा मी कानावर पडत होतं माझ्या. आणि मग त्यावेळी एक मनात रुजलं गेलं होतं की आपलं आयुष्य तर आपण जगायचंच आहेत, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्याच आहेत, पण त्याचबरोबर समाजातील जे दुर्लक्षित आहेत यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. कराडची मुलगी, प्रभूने घरातली मुलगी कुलकर्ण्यांची सून झाली, तिथं कसं साधारणतः तुम्हाला सामाजिकतेचं सपोर्ट मिळाला? सुरुवातीला कसं झालं की आमचं घर थोडंसं, माझे सासरे पण संघाचे प्रचारक होते, नंतर माझे आजे सासरे स्वातंत्र्य सैनिक होते, त्यामुळे अतिशय सुंदर घराण्यामध्ये माझं लग्न झालेलं आहे. माझे मिस्टर पेडियाट्रिशियन, त्यामुळे समाजातल्या सर्व स्तरातील लोकांचा आमचा जवळून संपर्क येत होता. फक्त घरातलं वातावरण थोडंसं जुन्या वळणाचं, म्हणजे त्यांचं काही चुकीचं होतं असं मी म्हणणार नाही. आपल्या सुनेनं लष्करच्या भाकऱ्या भाजू नयेत, तिने आपलं घर दार मुलं सांभाळावी एवढंच त्यांची अपेक्षा होती. पण माझा स्वभाव गप्प बसण्याचा नसल्यामुळं मला ज्यावेळी समाजात असं लक्षात आलं की हे मनोरुग्ण आपल्या इथे संख्या खूप दिसतीये आणि यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. आणि मग माझे पती म्हणजे डॉक्टर अभय यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला आणि म्हणून मी त्यांच्या संमतीनं, त्यांच्या सहकार्यानं हे काम उभं करू शकले. मॅडम, पहिला अनुभव कसा होता? कारण समजा आपण बघतो मनोरुग्ण रस्त्यावरून जाताना खूप आपल्या म्हणजे मनात सुद्धा असं वाटतं की थांबू नये तिथं असं. बरोबर आहे. पण सुरुवातीचा कसा अनुभव? अगदी सुरुवातीला मी असं काही ठरवलेलं नव्हतं की आपण याच कामात पडायचंय असं. सुरुवातीला मी एक काही 24 वर्षापूर्वीची गोष्ट, एक महिला होती आणि रोज मी तिला बघायचे, वॉकिंगला जात असताना बघायचे. ती वेडी होती, रस्त्यावरची मुलं तिला चिडवायची, दगडं मारायची, पण ती एका जागेवर बसलेली असायची. आणि एक दिवस मी जात असताना बघितलं ती उठून उभी राहिली होती आणि तिला पळता येत नव्हतं. तर हिला का पळता येत नाही हे मी उत्सुकतेनं बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की ही वेडी असते तरी हिच्यावर अत्याचार झालेला आहे आणि तिला दिवस आहेत. आणि मग मात्र मी खूप हादरले आणि हिच्यासाठी आता काहीतरी केलं पाहिजे, कारण आता हिची डिलिव्हरी रस्त्यावर होणार, त्या बाळाचा काय दोष आहे आणि हिचं कसं होणार, या सगळ्या कल्पनेनं मी ठरवलं की हिला काहीतरी न्याय दिला पाहिजे. आणि मग मी माझ्या पद्धतीनं, या कामातली काहीही माहिती नसताना माझ्या पद्धतीनं जेवढं शक्य आहे तेवढं मी धडपड केली आणि तिला एका चांगल्या संस्थेमध्ये मी तिला दाखल केलं. 4च दिवसात तिची डिलिव्हरी झाली, मुलगा झाला. पण हे सगळं करत असताना तो दिवस अख्खा मी तिच्या मागे फिरत होते. तर सुरुवातीला गावातनं चेष्टा झाली, टिंगल झाली. एक डॉक्टरची बायको आहे, वेड्यांच्या मागे धावतीये. आणि मला त्यांनी असं पण सांगितलं दोघा तिघांनी, अहो ती वेडी आहे, तुम्ही कशाला बोलताय तिच्याशी, म्हणजे काही उपयोग नाहीये.
पण आज मला सांगायला अभिमान वाटतोय की ज्या ठिकाणी असं बोललं जायचं की ती वेडी आहे किंवा तो वेडा आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका, आज सामाजिक स्थिती मी बदलवू शकले आमच्या खानदेशची, की सगळ्या लोकांना माहितीये की हे वेडे बरे होतात आणि कुलकर्णी मॅडम धावत येतात आणि हे वेडे बरे होऊन आपल्या घरी जातात. मग थोडंसं जरी कुठं शंका आली लोकांना तरी मला लांबून लांबून फोन येतात आणि त्यांचा विश्वास मी सार्थ करते. मला मध्यरात्री 1 वाजता जरी फोन आला तरी 1 वाजता मी पेशंट बघायला जाते. संस्कार किती महत्वाचे आहेत बघा. कृष्णा कोयनेच्या या प्रीती संगमावर आपल्या या पवित्र खरं तर हे संस्कार मिळाले, बाळकडून मिळाले. यशवंत विचाराचं बीज लहानपणापासून कोरलं गेलं आणि प्रभूने सरांचा संस्कार हे या प्रत्येक नसानसात मॅडमच्या रक्तात आहेत. आता सध्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यात काम सुरू आहे? तुम्ही आता म्हणला विदर्भ, मराठवाडा किंवा खानदेशमध्ये. नाही, आता आम्ही माझं खानदेश पूर्ण मनोरुग्णमुक्त करायचा हे माझं स्वप्न आहे, ते साकार झालेलं आहे. खानदेश म्हणजे कोणते कोणते जिल्हे? खानदेशमध्ये आमच्या पूर्ण धुळे जिल्हा आहे आणि आसपास नाशिक आहे, इगतपुरी वगैरे, ही सगळी आसपास छोटी छोटी जी गावं आहेत ती अक्षरशः पिंजून काढलीत मी. छोट्या छोट्या गावांमध्ये पण मी जाते, जिथे मला कळेल की इथे मनोरुग्ण आहे तिथे मी जाते. 8 वर्ष, 10 वर्ष, 18 वर्ष रस्त्यावर असलेले मनोरुग्ण उचलून आणते आणि मग त्यांना आम्ही ट्रीटमेंट करतो. अर्थात हे उचलून आणणं हा शब्द जरी सांगायला सोपा असला प्रत्यक्षात खूप अवघड असतो, कारण ते विरोध करतात, त्यांच्याजवळ चाकू सुरे असतात, दगड असतात, ते दगड मारतात, ते खून करायचा प्रयत्न करतात, गळा दाबतात, हे असं सगळं ते करत असतात. पण तरी सुद्धा माझी परमेश्वरावर नितांत श्रद्धा आहे आणि मला माहितीये की परमेश्वरानं माझी या कामासाठी निवड केली आहे, त्यामुळे मला त्रास कधी होऊ देत नाही. किरकोळ छोटे मोठे प्रसंग घडलेले आहेत, कुणी म्हणजे चावलेलं आहे, कुणी असं ओरखडलेलं आहे, पण एवढंच लिमिटेड झालेलं आहे. पण ज्यांना साखळ दंडानं बांधून ठेवले असे पेशंट सुद्धा मी यशस्वीपणे बाहेर आणते. जंगलातून सुद्धा पेशंट बाहेर आणलेले आहेत की जे अगदी माणसांच्या समोर यायला घाबरतायत आणि आपल्या आपल्या जंगलामध्येच राहतायत. अशा माणसांना सुद्धा मी बाहेर आणून ट्रीटमेंट करून आम्ही त्यांना पूर्ण बरं करून त्यांच्या परिवारामध्ये पोहोचवलेलं आहे. आणि सांगायला आनंद वाटेल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जयपूर, कर्नाटक इतकंच नाही तर नेपाळपर्यंत सुद्धा माझे पेशंट बरे होऊन परत गेलेले आहेत. मॅडम, तुम्ही काल एक मुद्दा किस्सा एक सांगितला नरेंद्र मोदींनी. हो. मला तो काय किस्सा होता, कसा घडला आणि कसं त्या मनोरुग्णाला तुम्ही कंट्रोल? कसं झालं की ह्या लोकांचे मी मेंटॅलिटीचा अभ्यास केलेला आहे. त्यांना ना कोणी वेडं म्हणलं की वाईट वाटतं, तर त्याचं खूप दुःख असतं त्यांना. बऱ्याचदा असं होतं की ते मला विचारतात की ते मला हसतायत का, ते मला हसतायत का, तर मी त्यांना सांगते नाही नाही, ते हसतायत ना, मग तेच वेडे आहेत, असा पहिला मी आधी कॉन्फिडन्स त्यांना देते. तर असाच एक मनोरुग्ण होता की जो खूप डेंजर होता. म्हणजे त्याला काय करतात हे लोक, प्रोटेक्शनसाठी स्वतःची काहीतरी सामान जवळ ठेवतात, मग ते दगड मारणं असेल, काठी असेल, असं काहीतरी करतात. तर त्याच्याजवळ त्याने दगड घेऊन ठेवले होते की कुणी जवळ येऊ नये. आणि मग पोलिसांनी खूप सांगायचा प्रयत्न केला, तर त्यांनी चहा दिला त्याला, तर चहा प्यायला आणि कब्बशी पोलिसांनाच फेकून मारली. तर पोलिसांच्या कपाळाला लागलं. म्हणजे हा कंट्रोलमध्ये नव्हता अजिबात. मग मला पोलिसांचा फोन आला की मॅडम गेले 4 तास आम्ही प्रयत्न करतोय, तो आम्हाला काही कंट्रोल होत नाहीये, तर तुम्हालाच यायला लागेल. मग मी गेल्यानंतर ती खूप गर्दी जमते अशा वेळेला, भरपूर गर्दीला थोडंसं बाजूला केलं, म्हटलं त्याला मोकळं बसू द्या, त्याला असं एकदम तुम्ही गर्दी करू नका, मग तो गोंधळून जाईल अजून. मग गेल्यानंतर त्याला माहिती होतं की कोणीतरी मॅडम येणार आहे. तीच का तू मॅडम, असं तर अरे रवीनं माझ्याशी सुरुवातीला बोलायला लागला. मग मी म्हटलं हो तीच मी मॅडम आहे. आणि मग म्हटलं काय झालंय नीट सांग म्हटलं मला. तर म्हणे मी मोटरसायकलवरनं पडलो. म्हटलं बर कुठे पडला, तर कुठे पडला हे महत्वाचं नाही, मला मोदींनी पाडलंय, असा त्याचा राग होता. आता कुठला तरी राग कुठेतरी डोक्यात त्याच्या आला असेल. तर मी सगळेजण हसले. आता साहजिक आहे, असं उत्तर दिल्यावर कोणी हसेल, तर मी अजिबात हसले नाही. मी हे खूप काही कटाक्षानं पाळते की त्याच्यासमोर हसायचं नाही अजिबात. तर मी म्हटलं ठीक आहे, मोदींनी पाडलं का. आता हे जो ते सांगत होता ना, सगळ्यांना सांगत होता की मला मोदींनी पाडलंय, त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवत नव्हतं. पण मी काय केलं की मी विश्वास ठेवला. म्हणजे मी त्याला म्हटलं की ठीक आहे मोदींनी पाडलाय ना, मग बघूया ना, मी मोदींना फोन लावते. मी मोदींना फोन लावल्यासारखं नाटक केलं आणि मी म्हटलं की मोदी, तो माणूस एवढा सज्जन आहे, तुम्ही पाडलं तो त्याला किती लागलंय, त्याच्या डोक्यातनं रक्त येतंय, त्याच्या पायाला लागलंय, आता काय करायचं. तर मग मी बोलल्यासारखं केलं आणि त्याला सांगितलं की मोदी मला असं म्हणतायत की चुकून धक्का लागला असेल गर्दीमध्ये, मी काही मुद्दाम पाडणारा माणूस नाहीये, पण तसं असेल तर मी सगळा खर्च द्यायला तयार आहे, तुम्ही माझ्याकडे घेऊन या. म्हणे बोलवलंय म्हटलं मोदींनी, चला म्हणला. अक्षरशः 5 मिनिटात माझा प्रश्न सुटला आणि तो माझ्या बरोबर मध्ये येऊन बसला. त्याच्यानंतर तो बरा झाला, त्याचा परिवार आला आणि त्याची बायको हा वेड्यासारखा वागतोय म्हणून सोडून गेली होती, तर बायको आणि मुलं सुद्धा परत आली आणि तो पुन्हा आता त्याच्या संसारामध्ये रमला. एक आयुष्य जे रस्त्यावर होतं ते पुन्हा नव्यानं मार्गी लागलं.
हा दिसतं इतकी समाजसेवा सोपी नाही खरं तर. अजिबातच इतर नाही. जे इतर सामाजिक काम करतात ते किती कुटुंब तुम्ही असे कुटुंबामध्ये परत चांगले मनोरुग्ण पाठवले आणि त्याचा रेशो काय राहतो साधारणतः? त्याचं रेशो खूपच कमी आहे खरं तर. म्हणजे मनोरुग्ण सापडण्याचं प्रमाण जास्त आहे आणि बरे होऊन घरी जाण्याचं प्रमाण कमी आहे. पण तरी सुद्धा आजपर्यंत परमेश्वराच्या कृपेनं जवळजवळ 3,000 पैकी जास्त पेशंट उचललेत आणि त्यातले 1800 आम्ही बरे करू शकलो आणि ते व्यवस्थित आपल्या घरी जाऊन परिवारामध्ये नॉर्मल आयुष्य जगतायत. आता उदाहरण मॅडम, मी आमच्या माहितीसाठी, प्रेक्षकांच्या माहितीसाठी, कराडमध्ये एखादा मनोरुग्ण आहे, तुम्ही त्यांना घेता, मग त्याला प्रोसिजर काही आहे का? त्याला पोलीस प्रोसिजर किंवा प्रोसिजर आहे. ती काय प्रोसिजर म्हणजे मीच ती सिस्टीम तयार केलेली आहे. असं काम करणारं लेडीज तर अख्ख्या भारतात कोणी नाही. त्याच्यामुळे मी प्रोटेक्शन किंवा एक काळजी न म्हणून एक प्रोसिजर तयार केली आहे. माझे पॅम्पलेट छापलेले आहेत, अर्ज छापलेले आहेत. त्या अर्जावर आम्ही पेशंटचा फोटो छापतो. त्याच्या 3 कॉपी तयार केल्या जातात. एक माझ्या संस्थेमध्ये जाते, एक माझ्याजवळ वैयक्तिक असते आणि ज्या ठिकाणाहून मी पेशंट उचललाय त्या गावच्या पोलीस स्टेशनला एक कॉपी जाते. म्हणजे समजा कुणी जर तिथे त्याचे नातेवाईक आले विचारायला तर पोलीस सांगू शकतात की या कुलकर्णी मॅडमच्या संस्थेमध्ये तुमचा माणूस आहे. बऱ्याचदा असं होतं की मिसिंगची केस असते. मला बऱ्याचदा मी असं करते की काही कामासाठी पोलीस स्टेशनला गेले तर मला पोलीसच सांगतात मॅडम मिसिंगच्या केस बघून घ्या. तर त्याच्यामध्ये माझा एखादा पेशंट असतो, अरे मी याला उचललाय, हा माझ्याकडे आहे. मग ती मिसिंगची केस दुसऱ्याच गावाला कुठेतरी असते. म्हणजे तो पेशंट असतो दुसऱ्याच गावचा, मिसिंग दुसरीकडेच असतं. असं करून आम्हाला ते पेशंटच्या परिवाराचा शोध लागतो आणि मग मी ते मिसिंगची केस बघून घेते. पेशंटचा परिवार कोण असेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असतो, त्यांना आम्ही सांगतो. बऱ्याचदा काय होतं की परिवार स्वीकारतो, पण काही बाबतीत असं होतं की परिवार स्वीकारायलाच तयार होत नाही. आता मध्ये एक मुलगी अशी होती की जी नंदुरबार जिल्ह्यामध्ये फिरत होती. 3 वर्ष रस्त्यावर होती, आई वडील नाहीत आणि तिला आम्ही पूर्ण बरं केलं. बरं केल्यानंतर आम्ही तिचा नंदुरबारच्या नातेवाईकांचा शोध घेतला. त्यांनी स्पष्ट नाही सांगितलं. म्हणजे रक्ताची नाती सुद्धा कधी कोरडेपणाने इतकी वागू शकतात त्याचा अनुभव आम्हाला येतो. ते म्हणाले नाही 3 वर्ष रस्त्यावर होती, काय काय झालं असेल आम्हाला नाही माहिती, आम्ही तिला घरात घेणार नाही. मग मी मेडिकल केली तिची, म्हटलं ही लग्न करू शकतो का बघूया. पण मेडिकल ओके होती, सगळी काही प्रॉब्लेम नव्हता. मग त्याच्यानंतर आम्ही म्हटलं अवघं 24 वय आहे तिचं, अख्खं आयुष्य जायचंय, आता हिचं काय करायचं, ही तर नॉर्मल झालीय पूर्ण. मग आम्ही एक चांगलं समाजातलं स्थळ बघितलं आणि मी स्वतः कन्यादान केलं आणि आम्ही तिचं लग्न लावून दिलं. आज सुखानं संसार करतेय. तर अशा लोकांचा आम्हाला म्हणजे सरकारनं आम्हाला अपेक्षा आहे की काहीतरी अशी मदत करावी की जे बरे झालेत, परिवार नाही म्हणतोय घ्यायला, त्यांना काय करायचं हा आमच्या पुढे प्रश्न पडतो की त्यांना काम तरी काय देणार. कारण ते 100% त्यांच्यावर विश्वास टाकावा किंवा अवघड रिस्की कामं त्यांना द्यावी हे नाही होऊ शकत. तर त्यांना जे झेपेल असं काम किंवा रोजगार सरकारनं आम्हाला निर्माण करून द्यावा अशी एक माझी आज या निमित्तानं विनंती आहे. मॅडम, पत्रकार म्हणून मला जे एक प्रश्न सुचला म्हणून मला विचारतो. मनोरुग्ण समजा काही प्रमाणात असं आढळतं का की एखाद्या वॉन्टेड एखादा गुन्हेगार असू शकतो, तो मुद्दाम असं असू शकतं, किंवा एखाद्या दुसऱ्या देशातील एखादा इथं आलेला एखादा नागरिक असेल की जो काय म्हणतो पण त्याला टेहळणी करणं एखादं, असं काही कधी अनुभवलं तुम्हाला? असा अनुभव कधी आला नाहीये. याचं कारण असं की ज्यावेळी असं काहीतरी गुन्हा करून जेव्हा आलेले असतात ते असे राजरोसपणे फिरतच नाहीत, ओपनली फिरत नाहीत. त्यांच्याकडे लपायच्या मार्ग असतात, त्यांच्या त्या व्यवस्था असतात. जे खरोखर वेडे आहेत, ज्यांना खरंच समजत नाही, तेच रस्त्यावर येतात. आणि त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की आंबेडकर जयंती असेल किंवा सार्वजनिक गणेशोत्सव असेल, अशा उत्सवांमध्ये जेव्हा म्हणजे मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कार्यक्रम रस्त्यावर असतात त्यावेळेला माझा अनुभव असा आहे की जे परिवारातली एखादी व्यक्ती ज्यांना जड झाली आहे, सांभाळणं शक्य नाहीये, की ज्याला बोलता येणार नाही, नाव सांगता येणार नाही, अशा व्यक्तींना ते रस्त्यावर सोडून देतात. म्हणजे माझं आता हे कामच झालेलं आहे की सार्वजनिक कार्यक्रम झाल्यानंतर गावभर फेरफटका मारायचा, आसपासच्या गावांना माहिती झाले लोकांना की नाही कुलकर्णी मॅडम आलेला आहे, एक व्यक्ती आलेली आहे किंवा एक ही लेडीज आलेली आहे, तुम्ही घेऊन जा. आणि ते सांगू शकत नाहीत जोपर्यंत ते वेडे आहेत, त्यांची ट्रीटमेंट चालू होत नाही तोपर्यंत काहीच सांगू शकत नाहीत. आणि घरचे म्हणजे प्रत्यक्ष आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, स्पष्टपणे नाही सांगतात, आम्हाला सांभाळणं शक्य नाही. म्हणजे काही वेळा आम्हाला सामदाम दंड करावं लागतं. एक म्हातारे गृहस्थ होते, ते त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता, त्यांना मी घेऊन आले. असं सार्वजनिक जागेवर त्यांना सोडून दिलं होतं नगरपालिकेपाशी. मी त्यांना घरी आणलं, संस्थेमध्ये आणलं, ट्रीटमेंट केली, त्यांना सगळं आठवलं. त्यांनी मला हेही सांगितलं की मला मुलगी जावई आहे. मी त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट केला तरी त्यांनी स्पष्ट नकार दिला, आम्ही नेणार नाही म्हणाले, आम्हाला शक्य नाही त्यांना सांभाळणं. म्हणलं ठीक आहे. मला वाद घालता आला असता, मला कायद्याचा धाक दाखवता आला असता, पण मी का दाखवत नाही प्रत्येक वेळेला? कारण होतं काय की मी जी मेहनत घेतलीये
ती पुन्हा वाया जाणार, कारण हे पुन्हा रस्त्यावरच सोडणार. म्हणून मग मी त्यांना संस्थेमध्ये ठेवलं, ट्रीटमेंट केली आणि वय बरंच होतं, 80-82 वय होतं. तर त्याच्यानंतर ते गेले. तर सांगायला मला म्हणजे माणूस की किती शून्य असू शकते. त्या मुलीला मी फोन केला की अगं ते गेले, आता शेवटचं तरी तू त्यांना घ्यायला ये. त्याला सुद्धा तिने मला नकार दिला की नाही म्हणे, माझ्या घरात मी त्यांना आणू शकत नाही. शेवटी मला पोलिसांचा धाक दाखवायला लागला. बऱ्याचदा असं होतं की कोणी नसेल तर आम्ही सगळं शेवटचं पण करतो, म्हणजे त्यांचं पूर्ण दिवस सगळं करतो आम्ही. पण मग हिला मी पोलिसांचा धाक दाखवला. म्हणलं 15 मिनिटात तू घ्यायला आली नाहीस तर पोलिसांना घेऊन मी तुझ्या घरी त्यांची बॉडी घेऊन येणार आहे, असं सांगितल्यानंतर ती आली आणि घेऊन गेली. म्हणजे माणुसकी आहे म्हणावं तर असते पण, आणि माणुसकी शून्य पण लोक मला या कामामध्ये भेटतात. पण या सगळ्यामधून मी डोकं खूप शांत ठेवायला शिकले. कुठलीही परिस्थिती असू दे, मार्ग निघतोच, हा एक विश्वास मला या कामामधून मिळालेला आहे. खरं तर अनाथांच्या अनाथ असलेल्या सिंधुताई सपकाळांचं काम पाहिलं, माईंच्या बरोबरीनं असलेलं काम खरं तर ताई करतायत. ताई 3000 लोकांचं हे खर्चाचं गणित किंवा त्यांना संस्थेत आणणं, शासन काय मदत तुम्हाला करतं का, काही लोक समाज संस्था मदत करतात, हे कसं तुम्ही मॅनेज करता? शासनाकडून आम्हाला अनुदान अजून काही मिळालेलं नाहीये, म्हणजे आम्ही शासनाकडे मागायलाच गेलेलो नाहीये. बऱ्याचदा आमचे खर्च म्हणजे मी स्वतः मी आमच्या हॉस्पिटलला, माझे मिस्टर पेडियाट्रिशियन आहेत, आमच्या हॉस्पिटलला ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून मी काम करते. आणि आमच्या सगळ्या परिवाराने मला परमिशन दिलेली आहे की तुझा सगळा पगार तू सामाजिक कामासाठी वापर. त्याच्यामुळं मी सगळ्या माझ्या कुटुंबाचे या निमित्तानं आभार मानते. माझा मुलगा, सून, माझे जावई, मुलगी सगळे माझ्या पाठीशी उभे आहेत. आणि मुख्य माझा पती डॉक्टर अभय कुलकर्णी अक्षरशः ATM सारखं माझ्यासाठी काम करतात. कधीही कुठं काही कमी पडत असेल तर डॉक्टर मला कधी नाही म्हणत नाहीत. मी एकमेव डॉक्टरची बायको अशी असेल की मी कधी दागिन्यांसाठी हट्ट केला नाही, पण मला माझ्या संस्थेला अँब्युलन्स घेऊन द्यायची, डॉक्टर मला पैसे कमी पडतात असं मी म्हटल्यानंतर डॉक्टरने मला उभ्या पावली पैसे दिलेत आणि मी माझ्या संस्थेला अँब्युलन्स घेऊन देऊ शकले, जी माझ्या वाढदिवसाची भेट म्हणून होती. मोठे पण काय असतं बघा, मी मुलाखतीला आलो आणि मी सांगितलं की दोघांची मुलाखत घेणार आहे, मॅडमची आणि डॉक्टर अभय कुलकर्णी साहेब आहेत त्यांची सुद्धा. मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला. खरं तर त्यांचं मोठे पण आहे. खरं तर प्रसिद्धीसाठी कितीतरी आपण बघतो की कॅमेरा पुढं, मात्र साहेबांचं एवढं मोठे पण आहे की नाही, मॅडम करतात ना, मॅडम बोलतील. आता माझ्या समोर बसलेत मात्र ते बोलायला तयार नाहीत, म्हणजे हे मोठे पण आहे खरं तर. त्यामुळे त्यांच्या कार्याला खरं तर आपल्या महाराष्ट्रातून सलाम. खरं मॅडम, शेवटच्या टप्प्याकडे आपण निघालो. खरं तर शासनानं यासाठी कायद्यात काय बदल करावा का, आणि कशा पद्धतीनं किंवा ह्या संस्थांच्या पाठीशी शासनानं कसं उभं राहावं, कारण ही मुलाखत अनेक मंत्री, मुख्यमंत्री बघतायत. अच्छा, तर तुम्हाला काय वाटतं? 2 गोष्टी आहेत की अशा संस्थांना काहीतरी अनुदान दिलं पाहिजे, कारण आमचे खर्च खूप असतात. आता आम्ही आमचे म्हणजे सगळा प्रश्न पैशापाशीच अडतो. आमची स्वतःची जागा नाहीये, आम्ही भाड्याच्या रूममध्ये, भाड्याच्या संस्थेमध्ये आहोत. ती जागा सुद्धा काय होतं, बऱ्याचदा मला चांगल्याच ठिकाणी जागा बघायला गेलं तर बाकीच्या आसपासचे नागरिक आम्हाला परमिशन देत नाहीत की वेड्यांची अवस्था, वेड्यांची संस्था इथे नको. असं समाजातून यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. कारण काय होतं, या मनोरुग्णांकडे खूप तुच्छतेनं बघितलं जातं. आणि मुळात मला हेच बेसिक बदलायचंय की हे मनोरुग्ण बरे होतात. आणि 2 आहे, समाजाला पण त्यांच्यापासून जो त्रास होतो तो नाही व्हायला पाहिजे, आणि त्यांना पण माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे, तो हक्क त्यांना मिळाला पाहिजे. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं काही असे रोजगार निर्माण केले पाहिजेत की ज्याला जास्त बुद्धीची गरज नाहीये, कष्ट करून ते काम आपलं चालवू शकतील. आम्हाला प्रश्न हाच पडतो की आमचा पेशंट बरा झालाय, परिवार नाही म्हणतोय, अशा लोकांना आम्ही ठेवायचं कुठं? आम्हाला अशा रिक्वेस्ट कराव्या लागतात. तर सरकारनं आमच्यासाठी अशी काहीतरी संस्था करावी की या लोकांना त्यांनी सांभाळावं, त्यांना त्यांच्याकडनं काम करून घ्यावं आणि त्यांना काहीतरी पगार दिला जावा, म्हणजे ते त्यांच्या पायावर उभे राहतील आणि त्यांचं आयुष्य सुखानं जगतील. अशा स्त्रियांच्या बाबतीत आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो. आम्ही खूप सांगायचा प्रयत्न करतो की अरे तो पूर्ण बरा झालाय, त्याला काहीतरी काम द्या, पण हे वैयक्तिक पातळीवर आम्ही किती सांगणार? सरकारकडनं जर अशी काही योजना तयार झाली की बरे झालेल्या मनोरुग्णांसाठी रोजगार आम्ही निर्माण केलेला आहे, तर आज आमचा खूप मोठा प्रश्न सुटणार आहे. आणि आमच्यासाठी जर त्यांनी सरकारने काही अनुदान दिलं तर अजून चांगल्या पद्धतीनं, म्हणजे माझं तर हे आज खानदेशपुरतं स्वप्न आहे, पण खरं तर अख्खा भारतच मनोरुग्ण मुक्त झाला पाहिजे. कारण आज आपल्या समाजामध्ये किंवा आपण आपल्या घरामध्ये जेव्हा काही गोड खातो किंवा आपण आपल्या घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर आपण आईस्क्रीम खात नाही का, तर त्याला सर्दी झाली आहे. ही भावना जर पूर्ण देशाप्रती ठेवली, जर असंच असेल की नाही कोणीतरी रस्त्यावरचं खातंय, मला गोड खायचा अधिकार नाहीये, ही भावना जर प्रत्येक मनामध्ये निर्माण झाली तर आपल्या देशामध्ये
कुणीही मनोरुग्ण रस्त्यावर फिरताना दिसणार नाही. तरी- मनोरुग्ण मुक्त भारत हा तयार व्हायला नक्कीच मदत होईल. सरकारनं आम्हाला थोडासा हात द्यावा आणि आमच्या सारख्यांच्या पाठीशी उभं राहावं. तुमच्या अडचणी काय आहेत, होतं काय, हे मंत्री वगैरे लोक राजकारणामध्ये असतात, त्यांच्या कामामध्ये असतात. आम्ही आमचे छोटेसे प्रश्न घेऊन कुठे यांच्यापर्यंत जायचं. आज तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून जर आमचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचतील तर आम्हाला खूप आनंद होईल आणि आमचं काम सोपं होईल. आमचं हे जे खूप अवघड काम आहे, मला बऱ्याचदा असं होतं की एखाद्या मनोरुग्णाच्या मागे धावताना आम्हाला सरकारी मदत काही मिळत नाही किंवा पोलिसांची मदत मिळत नाही. तर अशी मदत किंवा अशी टीम आम्हाला त्यांनी द्यावं की एका फोनवर की एक लेडीज आहे, जेंट्स आहे, याच्यासाठी 2 लेडीज द्या, 2 पोलीस द्या. असं जर आम्हाला कोणी मदत केली तर आमचं काम खूपच सोपं होईल आणि मनोरुग्ण मुक्त भारत हे स्वप्न माझं नक्की साकार होईल. खरं तर या होत्या भाग्यश्री अभय कुलकर्णी, धुळे. खरं तर ही मुलाखत संपू नये आणि त्यांनी अत्यंत वेगळे अनुभव सांगावेत, असंच ही मुलाखत आहे खरं तर. पण त्यांच्या बोलण्यावरून एक जाणवलं की मनोरुग्णांची सेवा करण्यासाठी समाजातील लोकांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे, शासनानं पुढे आलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे मनोरुग्ण मुक्त भारत करण्याचं अभियान त्यांनी हातात घेतलेलं आहे. या अभियानाला सर्वांनी साथ द्यावी एवढी माफक अपेक्षा मी व्यक्त करतो. ताई, तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद. थँक्यू.